आज आपण चेक करणार आहोत की तुमच्या आजूबाजूला आणि तुमचा ओरा, मेन म्हणजे तुमचा ओरा प्लस तुमच्या आजूबाजूला एनर्जीज कशा राहणार आहेत. ओके, किंवा काही अशी लोक आहेत का ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, काही सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकताय का, प्लस ते तुमच्यावर जलस फील, म्हणजे मला थोडासा स्ट्रॉंगली मेसेज येतोय काही लोक तुमच्यावर थोडंसं जलस फील किंवा तुमच्याविषयी गॉसिप करतात, तुमच्याविषयी बोलत असतात इतरांकडे, असं मला थोडासा मेसेज येतोय, डाउनलोड्स येतात आहे. ओके, तर आपण चेक करूया. आज मी मोबाईल आडवा ठेवलाय. माहिती नाही यूट्यूबचं ना काही रूल आहेत वाटतं की लॉंग व्हिडिओ जेव्हा आपण करतो त्यावेळेला मोबाईल आडवा ठेवावा लागतो. जरा तुम्ही कम्फर्टेबल आहेत का मला सांगा, कारण आता कार्ड तर मी खाली केलं तर तुम्हाला दिसणार नाही, बाकी तर मी असं दाखवणार तुम्हाला, पण थोडंसं सांगा मला जरा कमेंटमध्ये लिहा. ज्या वेळेला माझा व्हिडिओ तुम्हाला मिळेल ना त्यावेळेला मला जरा लिहा. तुम्ही कम्फर्टेबल असाल मग तर ठीक आहे, काय हरकत नाही आहे. मग मी डेली मग लॉंगमध्ये असाच मोबाईल ठेवून व्हिडिओ तयार करेन. ओके, तर बघूया. आज मला जरा स्ट्रॉंगली तुमच्यासाठी हा मेसेज होते की ओरा तुमचा बघूया कसा आहे. ओरा तुमची आजूबाजूची एनर्जीज. ओके, म्हणजे तुमच्या आयुष्यात अशी काही लोक आहेत का किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होतोय, काही गोष्टी अशा होतात आहे का, सगळं आपण इथं चेक करूया. आणि थँक्यू सो मच ज्यांनी ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं आहे आणि खूप सपोर्ट देत आहे. थँक्यू सो मच. आणि शेअर पण खूप लोकांनी आपल्या चॅनल केलं आहे. खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. थँक्यू सो मच. असा सपोर्ट करा, भरभरून प्रेम तुमचं राहू दे. सपोर्ट महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. आणि काय बोलू, खूप खूप धन्यवाद आहे तुमच्या सगळ्यांचे मी. तर बघूया जे माझे व्ह्यूअर्स आहेत, माझा आवाज वगैरे येत नसेल ना तर थोडंसं बाजूला पण काही हे असल्यामुळं आवाज वगैरे येत नसेल, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. मी शक्यतो होता येईल एवढं थोडंसं ह्याच्यामध्येच बोलण्याचा प्रयत्न करते. जे माझे व्ह्यूअर्स आहेत तर त्यांच्यासाठी काही मेसेज आहे का. सगळे व्हिडिओ माझे बघत जा, शॉर्ट आणि फुल व्हिडिओ पण मी लॉंगमधले पण टाकत असते. फुल बघा, त्यावेळेला सगळे मेसेज तुमच्यापर्यंत क्लिअरली पोहोचले जातील. ओके, थँक्यू सो मच. जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज येतात, त्यांचा ओरा कसा आहे, त्यांचा ओरा कसा आहे. जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचा ओरा कसा आहे, त्यांचा ओरा कसा आहे, त्यांचा ओरा कसा आहे. बघा, तुमचा ओराचं नाव घेतल्यानंतरच किती जबरदस्त कार्ड पडतात आहे. ओके, कार्ड छान आले तर. ओके, काही सिच्युएशन आहे थोडीशी होतंय, काही गोष्टी लेट गो करताय किंवा आता तुम्ही सोडून दिले मला असं वाटतंय. ओके, काय होईल ते होईल, सगळं युनिवर्सवर तुम्ही सोडून दिलंय. ज्याही इष्टदेवतेनं तुम्ही मानता त्या देवतेवर तुम्ही आय थिंक मला असं वाटतं सोडून दिल्यात बऱ्याच गोष्टी. ओके, माझ्या व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आजूबाजूला एनर्जीज कशा आहेत, तुमच्या एनर्जीज तुमच्या आजूबाजूला कसं आहेत बघूया, आपण चेक करूया. जेही माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आजूबाजूला एनर्जीज कशा आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत. जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आजूबाजूला एनर्जीज कशा आहेत चेक करूया. एनर्जीज कशा आहेत, जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आजूबाजूला एनर्जीज कशा आहेत, एनर्जीज कशा आहेत. प्लीज चेक दिस मेसेज. आपण चेक करूया की तुमच्या आजूबाजूला एनर्जीज कशा आहेत, मग आपल्याला जरा मॅसेज क्लिअर करता येईल. ओके, समजेल ना आपल्याला की कशा एनर्जीजमध्ये तुम्ही आहेत सध्या. ओके, ओके, एनर्जीज तुमच्या आजूबाजूला थोड्याशा डाऊन आहेत. क्वीन ऑफ कप जरी आलेलं असलं ना, एनर्जीज तुमच्या आजूबाजूच्या थोड्या ठीक नाही आहेत, त्याच्यामुळे तुमच्या ओरावर थोडासा इन्फेक्ट पडतोय, म्हणजे थोडासा परिणाम होतोय. तुमचा ओरा चांगला आहे, पण म्हणतो ना आपला ओरा जरी चांगला असला ना, पण आपल्या ओरामध्ये अनेक लोकांचा जेव्हा संपर्क होत असतो, आपण जेव्हा बोलत असतो, बोलणं, आपण त्यांच्याशी स्पर्श होणं त्यांचा, तरी पण आपल्या ओरावर तो इन्फेक्ट पडतो. सेम तसं झालेलं आहे. द टॉवरचं कार्ड आलेलं आहे. काय गोष्टी काय होतं ते तुमच्याकडून होत नाहीत, बाहेरून आल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये ते इंटरफेअर होते आणि मग त्या गोष्टी घडल्या जातात. ओके, म्हणजे बाहेरच्या थोड्याशा एनर्जीज आहेत तुमच्यासाठी. राईट, आपण चेक करूया. ओरा मला वाटते ओव्हरऑल सगळ्यांचं चांगलं आहे, पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये येत आहे हळूहळू. ओके, जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल ना तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार. लगेच येत नाहीत पण हळूहळू का होईना तुमच्या लाईफमध्ये येतात. बघा तुम्ही, जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्याच्या लाईफमध्ये किंवा त्यांच्या आजूबाजूला लोक असणारे ते काय विचार करतात आहे.
ते काय विचार करतात आहे त्यांच्याबद्दल, काय विचार करतात आहे माझ्या व्ह्युअर्सबद्दल. जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या आजूबाजूला जी लोक असतात ते काय विचार करतात आहे त्यांच्याबद्दल, काय थिंकिंग, काय काय गॉसिप करतात का, काय विचार करतात का त्यांच्याबद्दल, काय विचार माझ्या व्ह्युअर्सबद्दल करतात आहे का, काही गॉसिप गोष्टी आहेत का त्यांच्यासाठी, काही विचार करत असतात का. आपण चेक करूया. ओके, द वर्ल्ड. गॉसिप तर होतं या तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ना. ओके, ब्लॅक बिल्ली, गॉसिप तुमच्याबद्दलचं होतं आहे, डेफिनेटली होतं आहे. तुमच्यावर थोडंसं लक्ष देऊन पण आहेत, लक्ष आहे त्यांचं, तुमच्यावर लक्ष आहे. आणि मला वाटतंय बऱ्याच गोष्टीमध्ये इंटरफेअर वगैरे करण्याचा पण प्रयत्न करतात. काही गोष्टीमध्ये तुम्ही अडकला पाहिजे एखाद्या सर्कलमध्ये, तिथून तुम्हाला बाहेर काढायचं नाही, असं काही काही प्लॅनिंग पण मला इथं वाटतंय, दिसते त्यांच्याकडून. ओके, तुमच्यासाठी गायडन्स काय आहे ते बघूया. जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी गायडन्स काय आहे. हा विषय थोडा वेगळा राहणार आहे. ओके, गायडन्स आपण चेक करूया. तुमच्यासाठी गायडन्स काय येतात आहे, काय मेसेज येते तुमच्याकडून, तुमच्यासाठी गायडन्स काय आहे माझ्या व्ह्युअर्ससाठी. वन मोर कार्ड प्लीज एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. गायडन्स आपण चेक करूया की माझ्या व्ह्युअर्ससाठी गायडन्स काय येते. ओके, फ्रीडममध्ये राहा. ओके, फ्रीडममध्ये राहा. कोणामुळे मूव ऑन करू नका. तुमची लाईफ आहे, तुम्हाला जगायचं आहे. ओके, कोणामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर ही लाईफ, हे जे आयुष्य तुम्हाला दिलं हे स्वामींनी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे कुणामुळे मूव ऑन करू नका गोष्टी. पळून जाणे हा मार्ग नाही आहे. तिथे जाऊन धाडस करून तिथं बोलणे किंवा त्या गोष्टीला थोडंसं लेट गो करायचं. चल माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही म्हणा, पण स्वतःला त्रास करून घेऊ नका किंवा फॅमिलीला त्याच्यामुळे डिस्टर्ब करू नका, स्वतः डिस्टर्ब होऊ नका. खूप छान एनर्जीजमध्ये आहे तुमचा ओरा बघायला गेलं ना, तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये येत आहे, तुम्हाला क्लिअरली दिसतं याच्यामध्ये. फ्रीडममध्ये तुम्हाला यायचं आहे. ओके, फ्रीडममध्ये आहे. जितकं फ्रीडममध्ये याल जितकं गोष्टी ना तुमच्यासाठी सगळ्या छान होणार, व्यवस्थित गोष्टी तुमच्यासाठी येणार आहेत असं मला दिसतंय. येस, वॉन्स. ओके, छान आहेत ना तुमच्यासाठी. मला एंजलची पण कार्ड तुमच्यासाठी मेसेज मला बघायचं आहे, काय एंजल गायडन्स येतोय का. एंजल कार्ड पण मी तुमच्यासाठी चेक करते, काय मेसेज येतोय का, गायडन्स तुमच्यासाठी एंजलचं काय येतोय का आपण चेक करूया. एंजल जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे का, त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्या आजूबाजूच्या एनर्जीज कशा आहेत. ओके, त्यांच्या आजूबाजूला एनर्जीज कशा आहेत, प्लस त्यांचा ओरा, काही गायडन्स असेल तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. आपण चेक करूया की तुमच्यासाठी मेसेज काय येतोय, गायडन्स काय तुमच्यासाठी, एंजल काय गायडन्स देतात आहे का आपण नक्की चेक करूया. 2 कार्ड्स आलेत. ओके, 2 कार्ड आलेत. होय, कॉम्प्रोमाइज चालेल. कॉम्प्रोमाइज म्हणजे काय होतं ना की अशी कधी कधी तुमची सिच्युएशन होऊन जाते ना इतर लोकांमुळे, तर काही गोष्टी तुम्ही म्हणजे त्या टेन्समध्ये राहताय, त्या ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज पण करावी लागते मग त्यावेळेला तुम्हाला गोष्ट. ओके, पीसफुल रिसोल्युशन, राईट. आस्क युअर एंजल्स लिहिलंय. ओके, तुम्ही ना अशा एखाद्या गोष्टीमध्ये अडकलात किंवा तुम्हाला वाटलं सिच्युएशन खूप हाताच्या बाहेर आहेत किंवा हँडल होत नाही आहेत, प्लीज प्रेयर करा. तुम्ही ज्याही इष्टदेवतांना मानता त्यांना प्रार्थना करा. तर त्यानंतर तुम्हाला रिसोल्युशन नक्की भेटणार. तुम्हाला सोल्युशन पण त्याच्यावर मिळणार आणि ज्याही कुठल्या गोष्टीमध्ये अडकला असेल तर त्याच्यातून निघण्यासाठीचा एक पर्याय खूप चांगला तुम्हाला मिळणार आहे. आणि एंजलचा हा स्ट्रॉंगली मेसेज आहे. ओके, आणि एंजलचा हा पण मेसेज आहे की स्ट्रॉंग राहा नेहमी आणि स्वतःवर ट्रस्ट ठेवा. काही आजूबाजूचे लोक जर असं तुम्हाला वाटत असेल की ते तुमच्यासाठी योग्य नाही आहेत किंवा ते आपल्या ओरावर इफेक्ट पडतो त्यांच्यामुळे किंवा आपल्या एनर्जीला इफेक्ट पडतोय, त्यांच्यापासून शक्यतो होईल एवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. ओके, चांगल्या एनर्जीजमध्ये, पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. सगळ्या गोष्टी ठीक होतील, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. ओके, थँक्यू सो मच. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.